नमस्कार मित्रमैत्रिणींनो. बीट हे स्वस्त, सहज उपलब्ध आणि पोषक घटकांनी समृद्ध असं कंदमुळ आहे. नियमित आणि योग्य प्रमाणात जर बीट खाल्लं तर हृदय, रक्तवाहिन्या, पचनसंस्था आणि व्यायामातील कार्यक्षमता यांना खूप सारे फायदे मिळू शकतात. बीट खाण्याचा प्रमुख फायदा म्हणजे रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते. बीटमध्ये नैसर्गिक नायट्रेट असतात. शरीरात त्यापासून नायट्रिक ऑक्साईड तयार होतं. त्यामुळे रक्तवाहिन्या सैल होण्यास आणि रक्तप्रवाह सुधारण्यास नक्कीच मदत होते. उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींना बीटचा आहारातील एक भाग म्हणून त्याचा खूप फायदा होऊ शकतो. हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे. रक्तवाहिन्यांचं कार्य आणि रक्तप्रवाह सुधारण्यास मदत करणारे घटक बीटमध्ये असतात. हृदयाच्या आरोग्यासाठी ते चांगले पर्याय ठरू शकतात. व्यायाम करताना ऊर्जा आणि सहनशक्तीला नक्कीच मदत होते. म्हणजे की बीटमधील नायट्रेट्समुळे स्नायूंना ऑक्सिजनचा वापर अधिक कार्यक्षमतेने करण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे चालणं, धावणं किंवा व्यायाम करणाऱ्या व्यक्तीमध्ये शारीरिक कामगिरी सुधारण्यास नक्कीच मदत होऊ शकते. पचनासाठी फायदेशीर आहे. बीटमध्ये आहारातील तंतू म्हणजेच फायबर असतं. फायबरमुळे मलाचा आकार वाढतो आणि आतड्यांची हालचाल व्यवस्थित होण्यास मदत होते. त्यामुळे बद्धकोष्ठता कमी करण्यासाठी संतुलित आहाराचा भाग म्हणून आपण बीट खाऊ शकतो. आतड्यांचं आरोग्य सुधारण्यास नक्कीच मदत होते. बीटमधील फायबर आतड्यामधील उपयुक्त जीवाणूंसाठी पोषक आहे. त्यामुळे नियमितपणे विविध भाज्या, फळे, कडधान्ये आणि संपूर्ण धान्यासह बीट खाल्लं तर आहारामध्ये विविधता वाढते. अँटीऑक्सिडंट म्हणूनही ते काम करतात. बीटमध्ये बिटालेन्स नावाचं नैसर्गिक रंगद्रव्य असतं. यामुळे अँटीऑक्सिडंट गुणधर्म आहेत आणि हे शरीरातील ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसविरुद्ध काम करण्यास नक्कीच मदत करतं. शरीराला फोलेट मिळतं. बीटमध्ये फोलेट आहे आणि ही पेशींची वाढ करतं. लाल रक्तपेशींची निर्मिती करण्यास मदत करतं. हिमोग्लोबिनसाठीही खूप महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे फोलेटची कमतरता इतर कारणे असतील तर अशा वेळी नक्कीच आपण डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकतो. वजन नियंत्रणात राहण्यासाठीही बीट नक्कीच उपयुक्त ठरू शकतं. बीटमध्ये फायबर असतं, पाण्याचं प्रमाण आहे. त्यामुळे पोट भरल्यासारखं वाटतं. त्यामुळे तळलेले किंवा जास्त कॅलरीचे पदार्थ खाण्याऐवजी बीट सलाड म्हणून तुम्ही नक्कीच खाऊ शकता. यामुळे आपलं वजन नियंत्रणात राहण्यास नक्कीच मदत होते. त्वचेसाठी फायदा होऊ शकतो. बीटमधील फोलेट, अँटीऑक्सिडंट आणि इतर पोषक घटक संतुलित आहाराचा भाग म्हणून शरीराला मिळतात. त्यामुळे त्वचेच्या एकूण आरोग्यासाठी पोषण मिळतं. बीट खाल्ल्यामुळे त्वचा लगेच गोरी होतं असं नाही, परंतु त्वचा आपली टवटवीत होते. बीट तुम्ही सलाड म्हणून खाऊ शकता, वाफवून खाऊ शकता, भाजीमध्ये खाऊ शकता, सूप बनवून खाऊ शकता. कोशिंबीर, बीट, गाजर, ककडी यांची कोशिंबीर बनवून खाऊ शकता. बीटचा रसही घेऊ शकता. बीट खाल्ल्यामुळे फायबर नक्कीच मिळतं. बीट खाताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवावा तर बीट खाल्ल्यानंतर लघवी किंवा शौचाचा रंग गुलाबी किंवा लालसर दिसू शकतो. याला ब्युटेरिया म्हणतात आणि हे निरूप द्रव्य असतं. मात्र रक्त असल्याची जर शंका असेल तर आणि हा रंग खूप काळा राहिला तर डॉक्टरांचा सल्ला नक्कीच घ्या. किडनी स्टोन असलेल्यांनी बीटचं प्रमाण कमी करा. जसं की त्याच्यामध्ये कॅल्शियम ऑक्सलेट असतात. त्यामुळे त्याचा आपल्याला नक्कीच त्रास होऊ शकतो. बहुतेक निरोगी व्यक्तींसाठी आहारातील इतर भाज्यांसोबत बीट नियमितपणे घेणं योग्य आहे. एकाच पदार्थावर अवलंबून न राहता विविध रंगाच्या भाज्या, फळे, कडधान्ये, संपूर्ण धान्य, पुरेसं प्रथिन आणि पाणी आणि समतोल असा आहार जर घेतला तर नक्कीच त्याचा आपल्या शरीराला खूप फायदा होऊ शकतो. बीट हे रक्तवाहिन्यांचं आरोग्य, रक्तदाब, पचन, व्यायामातील सहनशक्ती आणि अँटीऑक्सिडंट पोषणासाठी खूप उपयुक्त असं आहे. तेव्हा नक्कीच याचा आपल्या आहारामध्ये समावेश करणं गरजेचं आहे. बीट खाल्ल्यामुळे एकंदरीतच आपल्या शरीराला त्याचा खूप फायदा होतो. जसं की त्वचेचं आरोग्य सुधारतं, रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास नक्कीच मदत होते. आपल्या त्वचेचं आरोग्य सुधारतं, आपला उत्साह टिकून राहतो. बीट खाल्ल्यामुळे एकंदरीतच आपल्या आरोग्यामध्ये सुधारणा होऊ शकते. रक्ताचं प्रमाण वाढू शकतं. तेव्हा तुम्ही सलाड म्हणून तुमच्या जेवणामध्ये बीटचा वापर नक्कीच करू शकता, जेणेकरून आपल्यामध्ये उत्साह टिकून राहील. जर आपण आपल्या दररोजच्या जेवणामध्ये सलाडचा जर वापर केला तर नक्कीच आपल्या आरोग्यामध्ये सुधारणा होते. आपल्या शरीराला आवश्यक असणारे जीवनसत्व मिळतात. आपली रोगप्रतिकारशक्ती वाढते. त्यामुळे तुम्ही बीट, ककडी, गाजर यांची कोशिंबीर बनवून नक्कीच खाऊ शकता, जेणेकरून
आपल्याला त्यापासून फायबर मिळतील आणि आपलं शरीर नेहमी निरोगी राहील. पोळी, भात, भाजी, चपाती असा तुम्ही संतुलित आहार आणि सलाड नक्कीच घेऊ शकता. भाजी, पोळी, सलाड, दही, ताक यांचं योग्य प्रमाण ठेवलं तर आणि आपण जर वेळेवर जेवण केलं तर नक्कीच त्याचा आपल्या शरीराला फायदा होऊ शकतो. तेव्हा नक्कीच आपला आहार हा संतुलित कसा राहील याकडे नक्कीच लक्ष द्या आणि निरोगी राहण्याचा नक्कीच प्रयत्न करा.